हॅलो नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे मी 24 तासाच्या एका सुंदर जर्नीवरती निघाले होते आणि सुंदर म्हणजे इतकी भारी जर्नी झाली की ही कल्ला गँग आमच्याबरोबर होती. प्रचंड गोंधळ, मस्ती, मज्जा, डान्स, DJ, फायर कॅम्प असं करत आम्ही 4:30 वाजता बामणोली जवळील ह्या भागात पोहोचलो आणि इथे टेंट्स लावले होते आम्हाला फ्रेश होण्यासाठी, पण एवढा वेळच नाही मिळाला. 6 वाजता लगेचच आम्ही उठून इथे पोळी भाजीचे डबे घेत होतो. का तर आम्हाला जायचं होतं वासोटा किल्ल्यावरती आणि किल्ल्यावर जाऊन डब्याचा आस्वाद घ्यायचा होता, तिथे जेवण करायचं होतं. आणि ही जर्नी बघून आम्ही थक्क झालो, कारण इथे आमच्यासारखेच असे अनेक ग्रुप होते आणि एवढी गर्दी, बापरे. म्हणलं आता कसा किल्ला आपण सैर करणारे माहीत नाही, पण जेव्हा सुरू झालं त्यावेळेस काही वाटलं नाही. प्लॅस्टिक्स आपल्याला इथे चेक करावे लागतात, फॉरेस्ट ऑफिसर आपले संपूर्ण प्लॅस्टिक चेक करून ते आपल्याला रिटर्नमध्ये आणावे लागतात. जर्नी मस्त सुरू झाली होती, कारण वासोटा हा सातारा जिल्ह्यातील बामणोली जवळील कोयना अभयारण्यातील घनदाट जंगलात वसलेला किल्ला आहे. आणि हे माझे मोटिवेशनल पार्टनर आहेत, जे पूर्ण ट्रेकमध्ये मला मोटिवेट करत होते की चल, थांबायचं नाही. आणि आम्ही लगेचच निघालो. मग तिथे काय लागलं माहिती आहे? धबधबा. तुम्हाला माहिती आहे पाण्याचं आणि माझं नातं किती जुनं आहे. जिथे धबधबा तिथे मी असतेच. आणि लहान लहान मुलंसुद्धा हा ट्रेक करताना बघून मजा आली. आणि मी माझ्या हट्टाकट्टा फ्रेंडला माझी बॅग देऊन निवांत झाले, कारण मला करायचा होता हा पूर्ण ट्रेक एकदम आरामात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरोळ्या देत मस्तपैकी त्यांची गाणी गात आम्ही पोचलो होतो वरती हा व्ह्यू बघायला. सुंदर असा किल्ला आहे वासोटा किल्ला. म्हणजे मला लहानपणापासून बघायचा होता, मी खूप ऐकलं होतं याच्याबद्दल. आणि एवढी गर्दी 3614 फूट किल्ला चढून वर आली होती बघण्यासाठी. आणि मारुती मंदिरात निवांत क्षण घालवला आणि लगेच पाण्याच्या जवळ जाऊन मला फ्रेश वाटले, कारण पाणी बघितलं की मी अशीही फ्रेश होते. आणि हा व्ह्यू म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, सुंदर सुंदर सुंदर. मस्त डबे खाल्ले दुपारी पोचल्यानंतर आणि डबे खाऊन लगेच तिथल्या इको पॉईंटवर गेलो, जिथे महाराजांची सुंदर अशी आरोळी आम्ही दिली आणि जय हो म्हणत तिथे पूर्ण सह्याद्री दणदणादून टाकली आम्ही. कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराजांची ओळख नाही, महाराजांचे वसलेलं स्थान आहे, जिथे प्रत्येक दगडावरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. आणि या सुंदर सुंदर जंगलाच्या माध्यमातून आम्ही परत रिटर्नचा प्रवास सुरू केला. बोटीतनं निघता निघता हा सुंदर असा सूर्यास्त बघितला. काय सांगू तुम्हाला, माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात बेस्ट सूर्यास्त होता. आणि धिंगाणा, मस्ती, मज्जा करत परत आम्ही पुण्यात आलो. तर